तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये लवकरच सिद्धू हे मान्य करणार आहे की भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र त्यानेच घातलेलं आहे आणि मग लवकरच भावना आणि सिद्धूचं लग्नसुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास ही मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या कन्नड मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला या मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचे 600 पेक्षा जास्त भाग पूर्ण झालेले आहेत, म्हणजेच ती कन्नड मालिका या मराठी मालिकेपेक्षा खूप पुढे गेलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की एक मोठा कार्यक्रम असतो ज्यामध्ये सिद्धूचे घरचे असतात, भावनाच्या घरचे असतात आणि इतरही लोक जमा झालेले असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये सिद्धू असं सांगतो की माझं लग्न झालेलं आहे आणि ज्या मुलीसोबत माझं लग्न झालेलं आहे ती मुलगी याच ठिकाणी उपस्थित आहे। आणि मग सगळ्यांनी हे ऐकल्यावर धक्काच बसतो। सिद्धूचे वडील त्याला विचारतात की तू हे काय बोलतोस आणि ती मुलगी कोण आहे। आणि मग सिद्धू स्टेजवरून खाली उतरतो आणि भावनाच्या समोर जाऊन उभा राहतो आणि मग थोड्या वेळाने भावनाचा हात पकडतो आणि तिला सुद्धा तो स्टेजवरती घेऊन जातो आणि तो सगळ्यांना सांगतो की माझं भावना मॅडम सोबत लग्न झालेलं आहे। तो सगळ्यांना सांगतो की भावनाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र मीच घातलेलं आहे आणि मग हे ऐकल्यानंतर पुन्हा सगळ्यांना एक मोठा धक्काच बसतो की सिद्धूचं लग्न झालेलं आहे आणि ते सुद्धा भावनासोबत। आणि मग हे ऐकल्यानंतर भावनाला खूप राग येतो। घरी गेल्यानंतर ती स्वतःला एका रूममध्ये बंद करून ठेवते आणि मग लक्ष्मी निवास यांच्या घरी सिद्धू येतो आणि सिद्धू म्हणतो की मी आता भावनाला घेऊन जाणार आहे, पण भावना मात्र त्याच्यासोबत येण्यासाठी तयार नसते। आणि मग सिद्धू म्हणतो की जोपर्यंत भावना मॅडम माझ्यासोबत येत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, पण भावना मात्र सिद्धूसोबत जायला तयार नसते। ती स्वतःला एका रूममध्ये बंद करून बसलेली असते आणि मग आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की बाहेर अंधार पडतो आणि पाऊससुद्धा येतो आणि त्या पावसामध्ये सिद्धू तिथेच बाहेर उभा राहिलेला असतो। भावनाचे घरचे सुद्धा सिद्धूवरती खूप नाराज झालेले असतात, त्यापैकी कोणीच त्याला घरामध्ये ये असं सुद्धा म्हणत नाही। त्यामुळे रात्रभर सिद्धू हा पावसामध्ये भिजत थांबलेला असतो आणि मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की सकाळ झालेली असते आणि श्रीनिवास सिद्धूकडे जातो आणि मग तो सिद्धूला बोलतो आणि घरामध्ये त्याला घेऊन येतो आणि मग भावनाचा हात सिद्धूच्या हातामध्ये देतो आणि मग लक्ष्मी निवास यांच्या घरून भावना सिद्धूच्या घरी येते आणि मग सिद्धूच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी तिचे वडील आणि आई थांबलेले असतात। ते सिद्धूवरती खूप नाराज असतात, मनाला वाटेल तसं ते सिद्धूला बोलत असतात, पण सिद्धू मात्र त्याच्या निर्णयावर ठाम असतो। पण भावना मात्र सिद्धूवरती खूप नाराज असते। त्याने जे काही केलेलं असतं ते तिला बिलकुलच आवडलेलं नसतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये खूप वाद होत असतात। पण पुढे आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की भावनाला सुद्धा सिद्धूवर प्रेम होतं आणि त्या कन्नड मालिकेमध्ये आपल्याला असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवी ही जैनच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करते आणि ती जैनपासून वाचण्यासाठी विश्वाच्या घरी जाऊन लपते। तर होतं असं की जान्हवीला आता जैनचा स्वभाव पूर्णपणे समजलेला असतो। जैन नेहमीच वेड्यासारखं वागतो हे तिला बिलकुलच आवडत नसतं। जयंत हा नेहमीच छोट्या गोष्टीवर जान्हवीला त्रास देत असतो। जान्हवीला काय करावं हे सुद्धा समजत नसतं आणि जान्हवी हे सगळं तिच्या आईवडिलांना सांगू शकत नसते, कारण हे सगळं जर तिने लक्ष्मी निवासला सांगितलं तर ते खूप जास्त टेन्शन घेतील असं तिला वाटत असतं। त्यामुळे जान्हवी ठरवते की मला जयंतपासून वाचण्यासाठी काहीतरी करावं लागेल। त्यामुळे एक दिवस जयंत आणि जान्हवी बाहेर फिरण्यासाठी जातात आणि मग फिरण्यासाठी गेल्यानंतर ते एका बोटीवरती येतात आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की जयंत आपण एक गेम खेळूया आणि मग जान्हवी जयंतला सगळं काय सांगते। जयंतचा त्रास जान्हवीला कशा प्रकारे होतो। जान्हवी म्हणते की मला वाटलं होतं की माझं आयुष्य हे फुलांचं असेल, पण माझं आयुष्य नेहमी काट्यानेच भरलेलं होतं। आणि मग असं बोलतच ती समुद्राच्या पाण्यामध्ये उडी टाकते आणि मग हे बघून जयंतला मोठा धक्काच बसतो। तो कसा तरी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि तो स्वतःला सोडवतो सुद्धा आणि मग जान्हवीचा तो शोध घेऊ लागतो। समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा येतो, जान्हवीला तो शोधू लागतो, पण जान्हवी त्याला कुठेच सापडत नाही आणि मग जयंत तिथेच रडत बसतो। आणि मग त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जयंत जान्हवीच्या घरी येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की जान्हवीचं समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे आणि मग हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो। आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटतं की हॉलमध्ये सगळे जमा होऊन जान्हवीची आठवण काढत असतात। जयंत सुद्धा जान्हवीची आठवण काढून रडत असतो आणि सगळ्यांना जान्हवीसोबत घातलेले प्रत्येक क्षण हे आठवत असतात। पण पुढे आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये पडून सुद्धा वाचलेली असते आणि मग आपल्याला रात्रीचा एक भाग दाखवला जातो ज्यामध्ये लपून जान्हवी लक्ष्मी निवास यांच्या रूममध्ये येते आणि मग रूममध्ये येऊन ती लक्ष्मीच्या पायापाशी बसून रडत असते आणि मग थोडंसं त्यांच्यापाशी बसून ती तिथून निघून जात असते आणि निघून जात असतानाच पायातील पैंजण त्या ठिकाणी पडतं, म्हणजेच लक्ष्मी निवास यांच्या रूममध्ये ते पडतं। आणि मग पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवीच्या आजीची तब्येत खराब असते आणि जान्हवीच्या आजीला बघण्यासाठी जयंत हा लक्ष्मी निवास यांच्या घरी येतो आणि मग घरी आल्यानंतर बघतो तर जान्हवीचं पैंजण त्या ठिकाणी पडलेलं असतं आणि मग जयंतला लक्षात येतं की जान्हवी जिवंत आहे आणि ती माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करत आहे आणि मग इथून पुढे जयंत हा जान्हवीचा शोध घ्यायला सुरुवात करतो। आणि इकडे आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवी ही विश्वाच्या घरी आलेली असते आणि त्या ठिकाणी ती चंदना या नावाने मोलकरीण म्हणून काम करत असते। ती कोणाला सांगत नाही की ती जान्हवी आहे, कारण तिला भीती वाटत असते की जर जयंतला समजलं मी इथे आहे तर तो काही करून मला इथून परत त्याच्याकडे घेऊन जाईल। पण विश्वाच्या घरी फक्त विश्वास तिला ओळखत असतो आणि जेव्हा ही विश्वा तिच्या समोर येत असतो तेव्हा ती साडीने तिचं तोंड झाकून ठेवत असते किंवा मग विश्वा तिच्या समोर आल्यावर ती दुसऱ्या रूममध्ये निघून जात असते।
तर असं काय आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं आणि लवकरच आपल्याला ही मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे. आणि मग पुढे आपल्याला असं सुद्धा पाहायला भेटणार आहे की जान्हवी विश्वाला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि मग विश्वास हा जान्हवीला जयंतच्या जाळ्यातून वाचवतो. कारण विश्वास हा मालिकेचा पुढे हिरो दाखवण्यात येणार आहे. तर एकंदरीत पाहता आपल्याला पुढे लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये भावनाचं लग्न पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जान्हवी हे जयंतच्या जाळ्यातून वाचण्यासाठी खोटं मरण्याचं नाटक करणार आहे. तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणारे हे सगळ्यात मोठे ट्विस्ट आहेत. तर तुम्हाला हे पाहायला आवडतील का? कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.